काल दवाखान्यात म्हणजे काल त्याच्यामुळे मला काही काल व्हिडिओ नाही आला. पण मला डॉक्टरने सांगितलंय आज तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ती पोटाच्या आतड्यात नॉर्मल सूज आहे. मग ती आपलं नाही का थोडंसं सलाईन औषध सोडून वसारते का बघायचं आहे. नंतर मग ट्रीटमेंट चालू करायची. जशी सोनोग्राफी काढली त्यात काय प्रॉब्लेम नाही एवढा, पण ते वाढलं आहे थोडंसं. त्याच्यामुळं मग म्हटले तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. म्हणजे असं काय नाही, एवढं काय दुखत नाही, पण जास्त चाललं किंवा थोडंसं जास्त काम झालं शेतातलं किंवा असं जड अन्न खाल्लं की मग ती जास्त दुखतंय. मग जास्त म्हणजे मी डायरेक्ट लोळतोयच खाली. असलं बेकार जातंय. ती मम्मीला काही माहीत नाही ॲडमिट केलंय नाही केलंय, म्हणजे करायचं आहे आज नाही करायचं ते आमच्या पप्पाला आणि मलाच माहिती आहे. त्याच्यामुळं मी आपलं असंच चाललोय. तिला म्हणलंय आज 10 ते 5 वाजेपर्यंत मला काम आहे. त्याच्यामुळे मी काही येणार नाही घरी. मला जेवण बिवण कर. पण ते आता जेवण करते मला. तिचं बघू काही चाललंय आपण. तिला काही सांगितलं नाही. हा मम्मी बोल ना, काय विषय? चहा झालाय का? ओके. बटाट्याची भाजी बनवते का? बरं बरं ठीक आहे. पप्पांना आधी कर मस्तपैकी चहा बी पितो. नाव भाऊ आले आपलं. इसलं नाव भाऊचं पप्पाचं काहीतरी चाललंय. त्यांचा ट्रॅक्टर इथं सोडवलाय. अवजार ट्रॅक्टरचा चाललाय विषय काहीतरी. मस्तपैकी मम्मी झालं तुझं लगेच झालं बी होय. ह्याच्यात काय तेल मसाला मीठ मसाला काय टाकायचं परत आहे का? बर बर ठीक है, नहीं क्या अड़चन। ए सीबी क्या हो गया तेरे को? काय भी पक्षीन बिक्षीन खाऊन येते इथं शिंका काढते बाहेर. चल बाहेर. चला मस्त पैकी. कशी चालली तुमची सकाळ? माझी सकाळ असली असती. कुठं गाळ नदी, कुठं 2 फुलपात्री दी, कुठं दूध काढ, कुठं मलाई काढ, कुठं असलं काढ, कुठं भांडच दी, कुठं भाकरीचं दी, कुठं तव्याचंच दी. असलं असलं काम असतंय मला. ज्वारीचं दळण केलंय वे तू? आपली काही ही नवीन आहे. आपली गेल्या वर्षीची ज्वारी आता संपत आली. म्हणजे लयत लय 50 किलो ठीक राहिलं असेल. एकच राहिले तेवढं. नाही तर बाकी गेल्या वेळेस 4-5 झालते ना ग पिशवे. गेल्या वेळेस बी चांगली झालते. नाही काय अडचण. चलू दे मग तुझं काम. हा चालतंय. गुरांचं पप्पांनी ती काय खाय बी आणून टाकलंय मस्तपैकी. गुरांचं ओके नियोजन झालंय. आता मस्तपैकी जातो व्हायचं. कामधंदा बघावं लागते मम्मी मला आहे ना. तिकडं कुठं झाडी मग काय दिसना दिसली ओके मध्ये. ही काय इकडं आपली सगळी गंजली टाकली. बस दावाचं नियोजन चाललंय पप्पांचं मस्तपैकी आपलं ओके नियोजन. ओके चलू दे मग तुझं. हॉस्पिटलमध्ये दिसलं अजून तर काही पेशंट नाही, पण आपल्याला मला ते ॲडमिट करायचे पहिल्यांदाच. एक तर सुईचं ह्याचं लई काय वाटतंय. माझं दुकान आहे काय, पण ती एकदा जर दुखायला लागलं तर मला सुसा नाही. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले म्हणजे तशी आठवडा झालं ट्रीटमेंट चालू आहे, पण ती काय सूज वसरा नाही तेवढीच राहते. त्याच्यामुळे ते सलाईन औषध वगैरे सोडून काहीतरी करणार असते. त्याच्यामुळं चलो आता काय नुसते औषधं गोळ्या औषधं आणायचे शेजारच्या मेडिकलमधनं. लगेच डॉस व्हायची की लगेच बरं व्हायचं. इथनं तर होतंय काय ती जड काम वगैरे करण्यात आलं की ती होतं असं. चला पुढचं धावतोच मी प्रोसेस काय कसं नाही, कसं सुई टोचतात कसं नाही. औषधं तर डॉक्टरचे झाले सगळे विषय. आता औषधं आणले ती काय लागतात ते काय औषध असतात काय माहीत. तर विषय कसा झाला आहे म्हणजे आपलं बारामती खरेदी विक्री संघ आहे, जिथं स्वस्त औषधं मिळतात लोकांना. तर त्यांनी टोटल मला प्राईस सांगितली. दसरा मेडिकलमध्ये घेतलं असतं तर म्हणजे डायरेक्ट किती प्राईस आहे ती सांगितली औषधाची. तर त्याचं बिल झालं 1183 बिल झालं तर ह्या औषधांचं माझ्या. तर मला तिथे किती द्यावं लागलं? फक्त 390 रुपये द्यावं लागेल. नाही 396 रुपये द्यावं लागलं फक्त मला. म्हणजे माझा किती रुपयाचा फायदा झाला असा विषय असतो. त्यासाठी थोडासा वेळ लागला, पण आला आता औषधं घेऊन. आता बघू तर कसं काय करतात काय आहे का नाही. असं मी एकटाच आहे आज धिंगाणाच आहे माझा. चलो कळतं ती दुखत होतं मग कशी आता होतं व्हायचं क्लिअर. गोळी दिली डॉक्टरने चौकात ती वेगळीच लागते बाबा. जाऊन द्या. चलो चलती का ना मग गाडी लावली नाही.
लावायच्या अगोदरच अंगावर काटा आलाय माझ्या तर. लय अवघड विषय बाबा. तो या आजारी मत पुढं रे बाबा. लावली सलाईन. हा पंखा राहून द्या नॉर्मल. अशा अजून आता किती येतात? 4 आहेत का? नाही अशा अजून 2-3 लावायच्यात ना, आणि नंतर आणि 4 नंतर न दुसऱ्या लावायच्या. हा 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 तसंच की म्हणतोय. हातले दुखतोय का? मी काय गोष्ट केली आणि अंगलूट आली कधीच नाही झालं. असली अंगलुटी पण पहिल्यांदा झालाय. नाही म्हणलं तरी 15-16 वर्ष झालं असते मी सलाईन नाही लावली. ती आत्ता लावली. डिप्रेशन. 5-5:30 वाजून गेल्यात. तर ही झोप बी लागा नाही, कायच नाही. इतका कटाळा आलाय ना मला. इतक्या वेळ झोपत बी नाही मी. केव्हा सकाळी 11-11:30ला झोपलोय असाच बेडवर. अजूनपर्यंत एवढा वेळ झोपलो असतो तर आमच्या घरच्यांनी उठवून फार बेजार केला असतं. चालायचं किती विषय झाला तरी हे असं असं म्हणल्यावर कसं करमायचं. हा आता ही राहिली एवढी अर्धी, आणि एक तिथं एक ठेवली, तिथं एक ओके मध्ये. तेवढी एक झाली की मग बहुतेक सुट्टी होईल. 7:30ला सोडत्याला मला. बसलोय रील्स बघत आपलं. अशाच काय तर कर्म नाही काय व्हायला. त्यामुळं चालायचं आता थोडंफार तरी करावं लागेल. स्वतःची काळजी घ्यायची म्हटल्यावर माझी काळजी घ्यायला कोण आहे तर मीच आहे ना, असा विषय. आईला एक तर माहीत नाही तर आईने आमच्या फोन करून 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 नको नको केलं असतं मला फार. बरं आहे का बरं आहे का. पप्पांचा चालता मला 2दा फोन, नाही काय अडचण. मस्तपैकी काय म्हणायचं, चालायचं. चलती का नाम गाडी म्हणायचं आणि चलत राहायचं. चाललोय आता घरी. आता जातो मस्तपैकी. ह्या बेडला आता बाय बाय करतो एकदाच. जातो घरी. हात इतका दुखतोय ना, गाडी चालवा ये नाही बरं का. चालवा येते नाही येते काय माहित नाही, पण मी गाडी आता तर घेऊन आलोय. आता जाताना हात पॅक झालाय माझा. तसंच हळूहळू जातो, काय विषय नाही. जातो मस्तपैकी घरी जातो. आपलं जेवतो झोपतो गोळ्या खातो आणि झोपतो निवांत. काय म्हणायचं, दिवसभर आज लय ताण झालाय बरं का. म्हणजे तसा कटाळा आलाय. पण चालायचं आता थोडंफार. ती काय झालं, थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं म्हणजे अन्नात काहीतरी अन्न जड खाल्ल्यात आणि शेतातली कामं जड बीड काय उचललं असल्यात, त्याच्यामुळं थोडीशी सूज आलती. ती कवर होईल, पण डॉक्टर म्हणले उद्या परत तुम्हाला दाखवा यावं लागेल. मग उद्या परत उद्या परत दाखवायचं आहे का नाही. आणि मग काय असेल ती पुढची प्रोसेस. पण तसं तर काय नाही, आजच्या दिवसच म्हणले होते सलाईन लावायची. आजच्या दिवसच लावायची. एक तर सलाईनचं मला लय बी वाटतंय. तब्बल 15-16 वर्षानंतरनं मी सलाईन कुठं लावली आज. आता चला मस्तपैकी जातो. आता कोणच नाही हॉस्पिटलमध्ये, कोणच नाही. एकटाच आहे. एकटाच व्हिडिओ काढतोय. चला बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.